नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण यशाची परिक्रमा मार्च 2026मधील जो तिसरा चॅप्टर आहे जागतिक, त्यामधील पार्ट दुसरा पाहूया. त्यामधील पहिली जागतिक घडामोड आहे भारत अमेरिका व्यापार करार 2026. या करारात भारतासाठी शुल्क कपात केलेली आहे अमेरिकेने भारतीय आयातीवरील परस्पर प्रशुल्क जे आहे 25% वरून 18% कमी केली आहे. आणि ही अतिरिक्त जी 25% जे होती, अतिरिक्त 25% दंडात्मक प्रशुल्क होती. कशामुळं लागलेली होती? अमेरिकेने कशामुळं लावलेली होती? ऑगस्ट 2025मध्ये भारताने रशियन तेल खरेदी केल्यामुळे लादण्यात आली होती. ऑगस्ट 2025पासून जे भारत रशियाकडून जे काही तेल खरेदी करत होता, त्यामुळं अमेरिकेने ही प्रशुल्क लागू केली होती, ज्यामुळे एकूण प्रभावी शुल्क अंदाजे 50% वरून 18% काय करण्यात आली? कमी करण्यात आली. यात अमेरिकन खरेदी करा धोरण. भारताने सरकारी आणि मोठ्या प्रमाणात औद्योगिक खरेदीसाठी अमेरिकन खरेदी करा या धोरणाला अधिक मजबूत करण्यास वचनबद्ध दर्शवले आहे भारताने. भारत अमेरिकेकडून $500 अब्ज किमतीची ऊर्जा, कोळसा, तंत्रज्ञान, कृषी आणि इतर उत्पादने खरेदी करू शकतो. परत या करारामध्ये भारतीय शेतकऱ्यांना प्रोत्साहन काय काय देण्यात आले ते पहा. भारताने अनेक क्षेत्रासाठी अमेरिकन बाजारपेठात शुल्कमुक्त प्रवेश मिळवला आहे. अनेक प्रकरणामध्ये शुल्क 50% वरून 0% कमी झाले. कोणत्या गोष्टीपर्यंत जर कमी झाल्या त्या पाहूया. कृषी निर्यात. भारतीय मसाले, चहा, कॉफी, काजू, ब्राझील नट्स, नारळ यांना शुल्कमुक्त प्रवेश देण्यात आलेला आहे. मसाले लक्षात ठेवा कोणते आहेत? मसाले, चहा, कॉफी, काजू, ब्राझील नट्स आणि नारळ यांना. आणि फळे आणि भाजीपाला याचाही समावेश आहे. आंबा, पेरू, पपई, आवाकाडो, केळी, मशरूमची निर्यात करमुक्त फायदेशीर ठरेल भारतासाठी. परत प्रक्रिया केलेली उत्पादने कोणकोणती आहेत? प्रक्रिया केलेली अन्न, बार्लीसारखे धान्य देखील इथे शुल्कमुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे निर्यातीपूर्वी भारतात मूल्यवर्धनास प्रोत्साहन मिळेल. या कराराचे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे. परत तुम्ही परिक्रमेमध्ये जाऊन वाचून घ्या. दुसरी महत्त्वाची चालू घडामोड आहे ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी रँकिंग जी आहे, त्यामध्ये भारताचा समावेश जे आहे. आणि यात अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य म्हणून आपले स्थान 2005 पासून कायम ठेवले आहे. 2005 पासून सर्वात शक्तिशाली सैन्य कुठलं आहे? तर अमेरिकेचं आहे. यात भारताचा क्रमांक जे आहे 4था आहे. भारत 0.1346 पॉवर इंडेक्स स्कोअरसह 4थ्या स्थानावर आहे. भारत कितव्या? 4थ्या स्थानावर आहे. एवढंच लक्षात ठेवायसारखं आहे या घडामोडीमध्ये. तिसरी चालू घडामोडी आहे नेटवर्क रेडिएशन इंडेक्स 2025 सादर करण्यात आला. त्यात भारताचे स्थान आहे एकूण 45. हे जे आहे वॉशिंग्टन DC येथील पोर्तुलान्स इन्स्टिट्यूट या नानफा संशोधन संस्थेने जाहीर केलेले नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 आहे. यात भारताचे स्थान किती आहे? 45वे आहे. एवढंच लक्षात ठेवा. आणि पहिलं स्थान कोणाला आहे? USA. बस. जागतिक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025. हे जे निर्देशांक आहे हे कोण सादर करतात? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 जे आहे प्रसिद्ध केलं. या निर्देशांकामध्ये भारत 39 गुणांसह 91व्या क्रमांकावर आहे. 2024मध्ये तेच 96व्या स्थानावर होता. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार धोरणाच्या आधारे 182 देशाचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये
जागतिक सरासरीत घट झालेली आहे. यामध्ये गेल्या दशकाहून अधिक काळानंतर पहिल्यांदा जागतिक CPI सरासरी 100%हून 42% घसरलेला आहे. लक्षात ठेवा. यातील अव्वल कामगिरी करणारे राज्य बघा. पहिला आहे डेन्मार्क, गुण आहे 89. दुसरा आहे फिनलँड आणि तळातील देश आहे इरिट्रिया आणि येमेन आणि लिबिया. यात तिसरी चालू घडामोड आहे महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 25-26 नुसार भारत 0.607 गुणांसह 131व्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा, भारत 131व्या क्रमांकावर आहे. यामध्ये आर्थिक समावेश आणि माता आरोग्य यासारख्या क्षेत्रात भारताने सुधारणा केलेली आहे. कोणकोणत्या क्षेत्रात सुधारणा केली? आर्थिक समावेश आणि माता आरोग्य. लक्षात ठेवा, महत्त्वाचे मुद्दे आहेत. परंतु तरीही भारतात लिंग आधारित हिंसाचार, महिलांच्या कामातील कमी सहभाग यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. या निर्देशांकामध्ये अव्वल जो देश आहे तो आहे डेन्मार्क, तर सगळ्यात तळातील देश आहे अफगाणिस्तान, आपल्या बाजूचाच आहे. लक्षात ठेवा, तळातील कोण? सगळ्यात तळातील अफगाणिस्तान आणि सर्वात अव्वल डेन्मार्क. आणि भारताचा यात कितवा क्रमांक आहे? 131वा क्रमांक आहे. हा जो निर्देशांक आहे जॉर्ज टाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमेन आणि पीस अँड सिक्युरिटी आणि पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांच्यातर्फे 2017 दर 2 वर्षांनी प्रसिद्ध केला जातो. किती? दर 2 वर्षांनी. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. दर 2 वर्षांनी प्रसिद्ध केला जातो. आणि भारताचा याच्यात 131वा क्रमांक, तळातील देश आहे अफगाणिस्तान, अव्वल स्थान आहे डेन्मार्क. हा निर्देशांकाचं हा निर्देशांक कशावर आधारित आहे हे पाहूया. आर्थिक व राजकीय सहभाग, न्याय, महिलांचा सुरक्षा म्हणजे हिंसाचार, संघर्षापासून स्वातंत्र्य या 3 प्रमुख आयामावर 13 निर्देशांकाचा वापर करून 181 देशात महिलाची स्थिती मोजली गेलेली आहे. चौथी चालू घडामोड पाहूया. तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान आहेत. तारिक रहमान 13वी संसद झाली होती. 13वी संसद निवडणूक झाली. त्यात तारिक रहमान यांचा जो पक्ष होता बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP चे अध्यक्ष आहेत तारिक रहमान. बांगलादेशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. किती? 17 फेब्रुवारी 2026 रोजी. 36 वर्षात देशाचे पहिले पुरुष पंतप्रधान ठरले आहेत. 36 वर्षात पहिले पुरुष पंतप्रधान. लक्षात ठेवा. या शपथविधी सोहळ्यासाठी भारतातून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हजेरी लावली. बांगलादेशचे जे तारिक रहमान आहेत त्यांच्या पक्षाचं नाव बांगलादेश नॅशनल पार्टी. बांगलादेश नॅशनल पार्टी ने 209 जागा जिंकल्या आणि त्यामुळे त्यांना स्पष्ट संसदीय बहुमत मिळालं आहे. एवढंच महत्त्वाचं आहे. DB व्यंकटेश वर्मा जे आहेत ABDMच्या अध्यक्षपदी नियुक्ती पहिले भारतीय आहेत. कोण आहेत? DB व्यंकटेश वर्मा. लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी ज्येष्ठ भारतीय मसुद्दी DB व्यंकटेश वर्मा यांची 2026-27 या कार्यकाळासाठी निशस्त्रीकरण बाबीवर सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी जानेवारी 2026 नियुक्ती केली. ABDMमध्ये यापूर्वी भारतीय मसुदी सदस्य म्हणून सामील होते. कोण होते? DB व्यंकटेश वर्मा. 2026 प्रथमच एखाद्या भारतीयांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. महत्त्वाचं आहे. करंट अफेअर जागतिकमध्ये विचारलं जाऊ शकते. लक्षात ठेवा. पुढची चालू घडामोड. जपानचा खोल समुद्रातील दुर्मिळ खनिज उत्खनन उपक्रम जे आहे चिकू या वैज्ञानिक ड्रिलिंग जहाजाचा वापर करून करण्यात आला. लक्षात ठेवा, चिक्यू.
ब्ल्यू फूड सिक्युरिटी सी द फ्युचर 2026ची द्वितीय जागतिक शिखर परिषद. ही जी परिषद आहे ती कुठं झाली ते पाहूया. इस्राईलमधील ती झाली 13 ते 15 जानेवारी 2026ला. इस्राईलमधील इलात येथे आयोजित होती. ब्ल्यू फूड सिक्युरिटी सी द फ्युचर 2026ची जागतिक दुसरी शिखर परिषद आहे. यात मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह नेतृत्वाखाली उच्चस्तरीय शिष्टमंडळ तिथे पोहोचलं होतं. मुसेविनो यांना युगांडाचे राष्ट्राध्यक्षपदी 7वा कार्यकाळ. मुसेविनो युगांडाचे राष्ट्राध्यक्षपदी यांची नियुक्ती हे तिथून निवडून आलेले आहेत आणि राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. सातव्यांदा लक्षात ठेवा. किंगदाओ जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणतं? किंगदाओ. कुठलं आहे? हे चीनमधलं आहे. किंगदाओ चीनमधलं आहे. निम्बो सेफ्टी इंडेक्समध्ये सादर केलेलं आहे. हे चीनमधील किंगदाओ शहराला जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले. यात कर्नाटकातील मंगळुरू हे शहर देशातील अव्वल स्थानी आणि जगात 46व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील पुणे 143व्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. 15 वर्षाखालील बालकावर सोशल मीडिया बंदी घालणारे विधेयक फ्रान्समध्ये सुद्धा मंजूर झालं. पहिलं ऑस्ट्रेलियानं लावलं होतं 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडिया बंदी. मेघालयातील जिवंत मुळाच्या फुलांना युनेस्को वारसा यादीत नामांकन. युरोपीय युनियनतर्फे युरोपीय जे युनियन आहे त्यांनी इराणच्या IRGCला दहशतवादी दर्जा गट म्हणून दिलेला आहे. IRGC जे आहे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आहे. ही जे आहे 1979 मध्ये इराणच्या इस्लामिक क्रांतीवर धर्मगुरूच्या राजकीय व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी IRGCची स्थापना करण्यात आली होती. नुम्बेओने प्रसिद्ध केलेल्या राहणीमानाचा खर्च निर्देशांक 2026 नुसार स्वित्झर्लंडमधील झुरिच हे सर्वात महागडे शहर ठरलेले आहे. स्विस शहरे हे जगातील सर्वात महागडी शहरे आहेत, तर भारतीय शहरे जागतिक स्तरावर सर्वात परवडणाऱ्या शहरांपैकी आहेत. भारताला जे आहे ना दरवर्षी 8 ते 10 अब्ज अमेरिकन डॉलर देण्याचे जागतिक बँकेचे वचन दिलेले आहे. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 जी आहे ती दुबईमध्ये पार पाडली. UAE दुबईमध्ये वार्षिक जागतिक सरकार शिखर परिषद पार पडली. भारत ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्रात सामील झाला. स्पेनमध्ये 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडिया बंदी घातलेली आहे. स्पेननं सुद्धा युरोपमधील स्पेन जो आहे तो युरोपमधील पहिला आणि ऑस्ट्रेलियानंतर जागतिक दुसरा ठरला आहे. ऑस्ट्रेलियानंतर जागतिक स्तरावरील दुसरा देश ठरला आहे. जपानच्या पंतप्रधानपदी सानाए तकाइची यांच्या नेतृत्वाखालील लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने 465 सदस्यासह कनिष्ठ सभागृहात 2/3 बहुमत मिळवले आहे आणि सानाया तकाइची दुसऱ्यांदा जपानच्या पंतप्रधान झालेले आहे. भारताचे सेशल्ससाठी 175 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स विशेष पॅकेज मंजूर करण्यात आले. बायोफॅक 2026 भारत वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून घोषित झालेला आहे. बायोफॅक जर्मनीतील बायोफॅक 2026 या जगातील सर्वात मोठ्या सेंद्रिय व्यापार मेळाव्यात भारताला वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून घोषित करण्यात आले.
भारतातील पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक आयोजित भारतात पहिली ब्रिक्सची जी शेर्पा जी बैठक आहे आयोजित करण्यात आली ती नवी दिल्ली येथे आणि ब्रिक्स अध्यक्षपद 2026ची औपचारिक सुरुवात झालेली आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये 2026मध्ये भारतात 75व्या क्रमांकावर पोहोचला आहे. 2025च्या तुलनेमध्ये भारताचे स्थान 10 स्थानांनी सुधारले आहे. धन्यवाद. या पुढील पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.